भाग 6 रात्र 5वी मथुरी। श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती। राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून राहा। अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे। भक्ताला देवाचं स्मरण होताच त्याचं दुःख हरपतं, तसंच आईचं स्मरण होताच माझं। आज आईची एक सुंदर आठवण आली, बसा सारे, असं म्हणून श्यामनं सुरुवात केली। मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्र असला तरी मनानं त्यानं श्रीमंत असावे। जगातली पुष्कळशी दुःख हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत। हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारा जग नेवो, परंतु भारतीय हृदयातील थोर आणि अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झालं। आमच्या घरी मथुरी नावाची एक कानपिण होती। कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते, घरी असते। हे भात कांडून तांदूळ करावे लागतात। हे काम करणाऱ्या येणाऱ्या बायकांना कानपिणी म्हणतात। घरोघरच्या कानपिणी ठरलेल्या असतात आणि वंश परंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात, जणू वतन असते। आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कानपिणी होत्या। मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करायला येत होता। तो लहान होता, 10-12 वर्षांचा असेल। मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला पिकलेली करवंद, आळू वगैरे आणून द्यायची। पिकलेली काळीभोर करवंद म्हणजे गरीब कोकणातली द्राक्षच ती। आळू सुद्धा गोड फळ आहे, त्याचा तपकिरी रंग असतो, आत जाड बिया असतात। मथुरीच्या घरीच आळवाचं झाड होतं आणि त्यावर आळू फार गोड असत। गरीब माणसं नेहमीच कृतज्ञ असतात। कधी पानं फुलं देऊन, कधी फळं देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात। कृतज्ञता बुद्धीसारखी थोर आणि सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाहीये। काय ग गजरे, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला? ही दुसरी कोण आली आहे? आईनं विचारलं। गजरी म्हणाली, मथुरीला ताप आला आहे, मथुरीनं या चंद्रीला पाठवलंय बघा। आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणं ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीतही होती। बराच आलाय का ग ताप? आईनं विचारलं। इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला आणि म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला आलाय ताप, तिला बरं वाटलं म्हणजे ती येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल। आई म्हणाली, बरं। शिवराम काम करण्यास निघून गेला। कानपिणीनं भात मोजून घेतले। आईनं कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली। दुपारी 12-1 वाजता आमची घरातली जेवणं झाली। शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला। गुरांना पाणी घातलंस का रे? शेण वगैरे त्यांचं ओढून ठेवलंस का? नाहीतर गुरं पायांनी तुडवतील आणि त्यातच बसतील। गवत घालून ठेव हो त्याच्यावर। आई त्याला सांगत होती। शिवराम म्हणाला, हो सारे केले, आता मी जातो। शिवरामला थांबायला सांगून आई घरात गेली आणि केळीच्या पानावर कढण भात आणि लिंबाच्या लोणच्याची फोड असं घेऊन आली। एका लहानशा गंजात तिनं ताक आणलं। शिवराम, हे तुझ्या आईला हो म्हणाव, लवकर बरी हो। 3 सांजा झाल्या। आमची शाळा सुटली होती। परवच्या म्हणत होतो आम्ही। गजरे, ती समई कोंड्याला पुसून नीट लख्ख करून ठेव बाई, आईने सांगितले। आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे। कांडणाच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज असे। भाताच्या कोंड्याला पुसल्यानं समई स्वच्छ होते। गजरी समई पुसू लागली। आई कांडण मोजू लागली। कांडणपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले। धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो। कांडणपिणी निघून गेल्या। शिवरामानं झाडांना पाणी घातलं, गुरांची दूध काढली, आईनं गाईचं दूध काढलं। शिवराम घरी जायला निघाला। सायंकाळी आईनं मला गवती चहा आणून ठेवायला सांगितलं होतं। तुळशीत आले पुरले होते, त्यातील आलं उकरून काढलं आणि आई शिवरामाला म्हणाली, शिवराम, हा गवती चहा घेऊन जा बरोबर, आणि हा आल्याचा तुकडाही घे। घरी काढा करा, त्यात 4 धने, पिंपळाचं पान टाका व कढत कढत आईला द्या हो। मग पांघरून घाला, म्हणजे घाम येईल आणि मोकळी होईल। थांब हो, 2 खडीसाखरेचे खडे पण देते। असं म्हणून आई घरात गेली आणि खडीसाखर घेऊन आली। शिवराम सगळं घेऊन निघाला।
मथुरेनं शिवरामाला विचारलं. शिवराम, हे कोणी दिलं रे? शिवराम म्हणाला, श्यामच्या आईने. मथुरी म्हणाली, देव माणूस आहे हो माऊली, साऱ्यांची काळजी आहे तिला. मथुरीनं रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम, तुझ्या आईचं कसं आहे आता? आईनं विचारलं. कपाळ लय दुखतं, सारखं ठणकतं. अक्षी कपाळाला हात लावून बसलीये, रात्री झोप बी नाही, त्यानं सांगितलं. बरे, आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ आणि सांबर शिंग देईन हो, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल. आई म्हणाली. तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला, शेणाच्या गोवऱ्या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली. 2 प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ आणि सांबर शिंग आईनं त्याच्या जवळ दिलं. सांबाराचं शिंग औषधी असतं असं म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोकं दुखणं राहतं. इतरही कुठं दुखत असेल तर याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, परंतु ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावायला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे, किती ग वाळलीस तू? कांडण होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करू की कांडण? इतके दिवस हंतरुणावर पडून खाल्लं, पुरे आता. हिंडती फिरती झालीये बघा आता. 4 दिवसांनी होईन की धडधाकट. तुमची माया असली म्हणजे काय उणय हो आम्हाला. आई म्हणाली, अगं, सारी देवाची कृपा. आम्ही किती एकमेकांना पुरणार? बरे, पण मुलांचा भात झालाय, तूही 4 घास खाऊन घे त्यांच्या बरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल तुला. दुपारी आज येथेच जेव हो पोटभर, ऐकलंस ना? त्या दिवशी आमच्या बरोबर मथुरी ही सकाळचं जेवली. मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झाली. मी एखाद्या वेळेला कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्यात, तरीही एक प्रकारची प्रसन्नता, वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडलो तर ती म्हणते, अरे हे काय श्याम? तिला माझ्या आईची आठवण येते. ती म्हणते, श्याम, तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग राहूच दिला नसता बघ तिनं. तुला लगीन करावयाला लावलंच असतं तिनं. मेली बिचारी लवकर. साऱ्यांवर तिचा लोभ होता. अशी प्रेमळ आणि दयाळू आई मला मिळाली होती.